मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, झिजून गेलात तरी चालेल, पण गंजून जाऊ नका. झिजणारा चंदन होतो आणि गंजणारा लोखंड ठरतो. काय व्हायचंय ते एकदा ठरवून घ्या. अभ्यास करावाच लागेल. हो, तुम्हाला जे दिवस राहिलेत तेवढे दिवस तुम्हाला झिजावाच लागेल, तर तुमचं चंदन होईल. नाही झिजला तर गंजून जाल, लोखंड होऊन कुठल्या तरी आढ्याला तसेच पडून राहाल. काय व्हायचंय ते ठरवा. तुमच्यात काही 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 कमी नाही, सगळं भरभरून आहे तुमच्यात. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आता काही लोकांना वाटतं, काही मला एक गोष्ट आणखी सातत्यानं सांगायचं आहे. मी वारंवार सांगतो, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. हा सगळ्यात घातक प्रकार. प्रत्येक गोष्टीला आमच्या डोक्यात एकच प्रश्न, मग लोक काय म्हणतील. विषय आहे. मी वारंवार सातत्यानं सांगत राहतो, आपल्या पोरांच्या हातात एक संस्काराचा कंदील द्या. त्याच्या पावलापुरता प्रकाश त्याला मिळेल. आणि मग त्याला सांगा की तुझ्या पावलापुरता प्रकाश मी तुला दिलाय, आता तुझी वाट तू चाल. त्या पावलापुरत्या प्रकाशात तो एक एक पाऊल टाकेल, चालत राहील चालत राहील चालत राहील. चालता चालता त्याच्या लक्षात येईल आपण आपल्या पायावर उभा आहोत. आणि ज्यावेळी त्याच्या लक्षात येईल की आपण पायावर उभा आहोत, त्यावेळी त्याला दुसरा नियम सांगा, जी माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर काढतात, आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात. आमची पोरं फक्त पायानी नव्हे, ती डोक्यानी चालायला शिकली पाहिजेत. आणि ज्यावेळी आमची मुलं डोक्यानी चालायला शिकतील, त्यावेळी त्यांना तिसरा नियम सांगा, आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो जगाच्या बाजारपेठेत उभा राहतो. तुम्हाला जगाच्या बाजारपेठेत उभा राहायचं असेल तर आपल्या डोक्यात आणि शेतात नाही, तर जगाच्या बाजारपेठेत काय विकतं याच्यावर लक्ष द्यावं लागेल. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. का 10वीची परीक्षा उत्तम गुणांनी जायचं आहे, का 12वीची परीक्षा उत्तम व्हायची आहे, कारण तुमचं ध्येय आता ठरायलाच हवं. ध्येय जर ठरलं असेल तर या टप्प्यावर तुम्ही त्या जाणीवेनं, त्या जिद्दीनं, त्या चिवटपणानं आणि त्या सातत्यानंच अभ्यासाला उतरणार. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 10वी 12वीला सामोरं जाताना भविष्यात काय करायचं आहे हे जर तुमचं स्पष्ट नसेल तर तुम्ही आता यश मिळवू शकत नाही. ही गोष्ट प्रामुख्यानं लक्षात ठेवा. मला कुठं जायचं आहे, मला मुंबईला जायचं आहे. मुंबई हे माझं जर ध्येय असेल तर मी विचार करतो रस्ता कुठला निवडायला हवा, तो रस्ता सोपा कुठला आहे, मला लवकर कुठल्या रस्त्याने जाता येईल. रस्ता ठरला की मग वाहन कुठलं निवडायचं याच्यावर विचार करता येईल. वाहन ठरलं की मग वाटेत काय अडचणी येतील का याचा विचार करणं आलं. ध्येय ठरत नाही तुम्ही काही करू शकत नाही. मी वारंवार आपल्याला सांगतो, आत्ता ध्येय ठरवा. कुठल्या दिशेला जायचं आहे ध्येय ठरवा. आणि एक गोष्ट पुनश्च सांगतो, असं वाटत असेल की त्याला 10वीला 80% होते, जरा बुद्धी जास्तच आहे, मला 60च पडले, बहुतेक दिलीच कमी, हा फार मोठा गोंधळ आहे आमच्यात. फार एक सांगू, त्या नियम त्यानं जन्माला घालताना काही भेदभाव केलेला नाही. याला जास्त त्याला कमी असलं काहीही झालेलं नाही. प्रत्येकाला सगळं सारखंच दिलंय. फक्त जो ज्या गोष्टीचा सातत्यानं वापर करतो त्याची ती गोष्ट सर्वोत्तम होते, ही वस्तुस्थिती आहे. एखादा बुद्धीचा वापर सातत्यानं करत असेल तर त्याची बुद्धी कसदारच होणार. जर तो वापर करत नसेल तर त्याची बुद्धी गंजून जाणार. दोष त्याचा नाही, दोष तुमचा आहे. तुम्ही काय नेमकं करता, तुमच्यात आहे विकसित करा. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तुम्हाला माहिती आहे आईन्स्टाईनचा मेंदू जपून ठेवलाय प्रयोगशाळेत, जपून ठेवलाय. का? कारण त्या माणसाने इतके शोध लावले, एवढे अफाट शोध लावले. हे काय रसायन आहे त्याच्या मेंदूत हे शोधायचं आहे. त्याच्यावर अभ्यास चाललाय, संशोधन चाललंय. आणि संशोधनांती असं लक्षात आलं की आईन्स्टाईननं स्वतःच्या मेंदूचा फक्त 0.1% वापर केलाय. म्हणजे 99.99 त्यानं वापरच केला नाही मेंदूचा.
मग जर न्यूटन 0.01 पॉइंटचा वापर करून एवढे शोध लावत असेल तर आम्ही आमच्या मेंदूचा किती वापर करत असू. एवढे अफाट शोध आपण लावलेत. आम्ही आमच्या मेंदूचा वापरच करत नाही ही वस्तुस्थिती आहे. मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, झिजून गेलात तरी चालेल पण गंजून जाऊ नका. झिजणारा चंदन होतो आणि गंजणारा लोखंड ठरतो. काय व्हायचंय ते एकदा ठरवून घ्या. अभ्यास करावाच लागेल. हो, तुम्हाला जे दिवस राहिलेत तेवढे दिवस तुम्हाला झिजावाच लागेल तर तुमचं चंदन होईल. नाही झिजला तर गंजून जाल, लोखंड होऊन कुठल्या तरी आढ्याला तसेच पडून राहाल. काय व्हायचंय ते ठरवा. तुमच्यात काही 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 कमी नाही, सगळं भरभरून आहे तुमच्यात. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आता काही लोकांना वाटतं, काही मला एक गोष्ट आणखी सातत्यानं सांगायचं आहे. मी वारंवार सांगतो, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. हा सगळ्यात घातक प्रकार. प्रत्येक गोष्टीला आमच्या डोक्यात एकच प्रश्न, मग लोक काय म्हणतील. ते आमच्या घरात अडचण तीच आहे. बाबा सातत्यानं सांग, अभ्यास कर, अभ्यास कर. त्या चव्हाणांच्या मुलाला 95 पडले, तुला जर कमी पडले तर लोक काय म्हणतील. काय प्रकार आहे, लोक काय म्हणतील. परवा एक मुलगा माझ्याकडे आला, पेढे घेऊन आला. म्हटलं किती टक्के पडले. मला 45%. उत्तम. आणि दुसरा मुलगा रस्त्यात भेटला. अरे म्हटलं काय निकाल, पेढे बिडे काय द्यायला आला नाहीस, किती टक्के पडले. म्हटलं 98%. अरे म्हटलं पेढे का नाही. नाही बाबा म्हणले राहिलेले 2% कुठे गेले. अरे काय प्रकार आहे. एकीकडे 45% म्हणून पेढे वाटणार आहेत आणि दुसरीकडे 98% पडले, 2 कुठं गेले म्हणून सुतक पाळणारी लोक आहेत. कशाला लोक काय म्हणतील. तुम्हाला काय वाटतं त्याचा विचार करा, पुढे जा. मी वारंवार सांगत असतो, सचिन तेंडुलकर 12वीला नापास झाला, काय अडचण आली. एक गोष्ट निश्चित लक्षात घ्या, तुमच्याकडे पुस्तक आहेत ना तुमची, त्या प्रत्येक आणि अनेक पुस्तकातले धडे हे नापास झालेल्या लोकांनी लिहिलेले आहेत. असं नाही काही. 3 तासाचा पेपर तुमचं भविष्य ठरवू शकत नाही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पण आताच्या स्पर्धात्मक युगात त्याला पर्याय नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. तुम्हाला ते करावंच लागेल. पण याचा अर्थ काय आहे, तुमच्यात काय आहे ते शोधा. 10वीची परीक्षा म्हणजे तुमच्यात नैसर्गिक काय आहे ती शोधून काढणारी परीक्षा आहे. मी वारंवार सांगतो, आमच्याकडे गोंधळ करून ठेवला मी. ज्याला 40% पडले आर्ट, 60% पडले कॉमर्स, 80% सायन्स. का 80% वाला हुशार आहे म्हणून सायन्सला, 60% वाला मीडियम आहे म्हणून कॉमर्सला आणि 40% वाला ढो आहे म्हणून आर्टला. अरे या शाखा टक्केवारीवर निर्माण केलेल्या नाहीत. तुमच्यात नैसर्गिक गुण कोणते आहेत, तुमचा नैसर्गिक कल काय आहे, याच्यासाठी या शाखा काढल्यात. तुम्हाला जर 12वीला 98% मार्क पडले, पण तुम्हाला जर उत्तम संस्काराची किंवा कलेची आवड असेल, उत्तम बोलू शकत असला, तर तुम्ही आर्टला जायलाच हवं. विनाकारण तुम्ही सायन्सला जाऊन स्वतःच्या नावडत्या क्षेत्रामध्ये अजिबात प्रवेश करू नका. तुम्ही तुमची गुणवत्ता मारून टाकता, हे लक्षात घ्या. मला एवढे मार्क पडले म्हणून मी ही शाखा निवडणार, हा गोंधळ पहिला संपवा. मला 95% पडले ठीक आहे, पण मला कविता करायला आवडतं, उत्तम, तुझा आर्टला काही अडचण नाही. आणि एखाद्याला 40% पडले, नाही ते सगळे लोक असे म्हणतात 40% पडले तर कसं काय जमायचं तुला, सायन्स पेलणार नाही असं म्हणतात. अरे 10वीला 40% पडलेले 12वीला गुणवत्ता यादीत आलेत, लक्षात घ्या. आलेत, उदाहरण आहेत. आणि दुसरा एक अभ्यास करा, महाराष्ट्रातल्या 10वीच्या गुणवत्ता याद्या काढा आणि गुणवत्ता यादीत 10वीला पहिलेली मुलं 12वीत आहेत का गुणवत्ता यादीत ते तपासा. दिसणार नाहीत, दिसणार नाहीत.
10वीला गुणवत्ता यादीत आलेला मुलगा 12वीला गुणवत्ता यादीत आलाच सांगू शकत नाही, पण 10वीला 60% पडलेला मुलगा 12वीला मात्र गुणवत्ता यादीत येऊ शकतो, येतो, आला आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे स्वतःला कमी समजायचं कारण नाही, अजिबात समजायचं कारण नाही. तुमची किंमत तुमचे मार्क ठरवू शकत नाहीत. तुमच्यात काय आहे, कुठला कल आहे, काय क्षमता आहे तुमच्यात, काय काहीतरी दिलंय कुणाला, प्रत्येकाला काही ना काही वेगळं दिलंय, शोधा. आम्ही चालता चालता सहज म्हणतो त्याला मी पुरता ओळखून आहे. अरे त्याला ओळखून आहे, तुझं काय? स्वतःला ओळखलंयस का? आधी स्वतःला ओळख. 10वीला सगळे विषय आहेत, ज्या विषयात तुम्हाला उत्तम मार्क पडतील, जो विषय तुम्हाला तुलनेनं सोपा जाईल, जो विषय सातत्यानं तुम्हाला अभ्यासावा वाटेल, ज्या विषयाची संदर्भ ग्रंथांची यादी तुम्ही शोधून काढाल आणि एखाद्या माहिती पुस्तकाच्यासाठी अनेक ग्रंथ चाळाल, समजून जा तो विषय तुमचा नैसर्गिक कल आहे, त्याच दिशेला तुम्ही तुमचं आयुष्य आणि भविष्य घडवा. वडिलांना वाटते इंजिनियर व्हा, नका जाऊ. मी स्पष्ट सांगतो. परवा मी रस्त्यानं चाललो होतो, अचानक एका घरातनं भांडणाचा आवाज आला. आता खरं तर नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यानं कान घालू नये हा सभ्यतेचा संकेत आहे, पण त्यांच्या भांडणाचा विषय फार चांगला होता, त्यामुळे माझे कान तिकडे गेलेच. नवरा तावातावानं बायकोला सांगत होता, हे बघ काही झालं तरी माझ्या मुलाला मी इंजिनियरच करणार. बायको म्हटली, रस्तोरस्ती झालीत इंजिनियर, उगा डोक्यावर पडण्यासारखं करू नका, माझ्या मुलाला मी डॉक्टरच करणार. नवरा म्हणे नाही इंजिनियर, बायको म्हणे नाही डॉक्टर. नवरा अहो दवाखाने ओस पडले का कशाला तिकडे? अजिबात नाही. बायको म्हणली माझं पक्का ठरलंय, मुलाला डॉक्टरच बनवणार. नवरा वडील म्हणे नाही इंजिनियर. भांडण इतकं वाढलं, शेजारी पाजारी गोळा झाले. मग शेजारी पाजारी गोळा झाल्यावर मग एक गट नवऱ्याच्या बाजूचा, एक गट बायकोच्या बाजूचा. मग एक गट म्हणे नाही नाही बरोबर आहे इंजिनियरच करा, दुसरा गट म्हणे नाही नाही डॉक्टरच करा. बघता बघता चर्चा एवढी वाढली की गर्दी गर्दी दाटली, इतकी गर्दी झाली की घरात जागा राहीना. मग शेवटी दरवाजात बाहेर माणसं आली, बघता बघता रस्त्यावर माणसं जमा झाली, वाद चांगलाच पेटला. बघता बघता वाहतूक बंद झाली, ट्रॅफिक जाम झालं. कुणीतरी पोलिसांना फोन केला, पोलीस धावत धावत आले, तर इथं चालूच आहे. नवरा म्हणे इंजिनियर करायचा, बायको म्हणे डॉक्टर करायची. शेवटी ते फौजदार भांडणाच्या मुळाशी आले, नवरा बायको जवळ पोहोचले आणि त्यांना सांगितलं काय काय अडचण काय आहे. नवरा म्हटला हे बघा माझ्या मुलाला मी इंजिनियरच करणार. बायको म्हटली त्यांचं ऐकू नका, काही काही कळत नाही त्यांना, हे बघा त्यांना डॉक्टरच करणार मी. नवरा म्हणे नाही इंजिनियर, बायको म्हणे डॉक्टर. तो फौजदार वैतागला, तुम्ही दोघंही गप्प बसा. पहिल्यांदा तुमच्या मुलाला माझ्या पुढे बोलवा, मला त्याला विचारू द्या त्याला काय व्हायचं आहे. बायको म्हटली तो अजून जन्माला यायचा आहे. जग स्पर्धेचं आहे, जग गतिमानतेचं आहे, जग गुणवत्तेचं आहे, जग वेगवान आहे. साहजिकच मुलगा जन्माला यायच्या अगोदर आई वडिलांना त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करून ठेवणं हे परिस्थितीनं भाग पडतं आहे, पर्याय नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आईला काय वाटतं आणि वडिलांना काय वाटतं याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. लोक काय म्हणतात याच्या मागे जाऊ नका, तुम्हाला काय वाटतं त्या वाटेनं चालायला सुरुवात करा. मी परत एकदा नीट सांगतो, महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात ना, तेवढ्याच विद्यार्थ्यांच्या सुद्धा आत्महत्या होतात.